जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, एक परिपत्रक फिरत आहे वनरक्षक भरतीबद्दल आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना वाटत आहे की हा जी आर आहे. तर मित्रांनो, हे जी आर नाही आहे, हे एक परिपत्रक आहे जे अमरावती यांचे कार्यालय यांनी हे उपवनसंरक्षक गुगामल आकोट, विभागीय वनाधिकारी मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा यांना हे पत्र लिहिलेलं आहे. तर कशा संदर्भात सरळ सांगतो तुम्हाला मित्रांनो. वनरक्षक भरतीबद्दल आपण आता कंटिन्यू तुमच्या माहितीकरता व्हिडिओ घेऊन येऊ आणि काय इव्हेंट असतात, लेखी वगैरे कुठल्या प्रकारची एक्झाम असते, काय कोर्स आहे, प्रत्येक याच्यावर डिटेलमध्ये माहिती देऊ मित्रांनो. आणि आगामी काळात लवकरच वनरक्षकची जाहिरात देखील येणार आहेत. काय लेखीच्या पॅटर्न आहे, काय उंची, हाईट वगैरे, पेसा क्षेत्र वगैरे, भरती कुठल्या प्रकारची असते, सविस्तर माहिती देतो मित्रांनो. बघा, विषय आहे वनरक्षक सरळ सेवा भरती 2025. तर संदर्भ बघा, वनरक्षक प्रादेशिक विभाग अमरावती यांचे कक्ष 8 म्हणजे मित्रांनो हा कक्ष असतो भरती टेबल. आस्थापना भरती 25-42-26, जावक क्रमांक 28-3-2025. तर मित्रांनो बघा, विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो. म्हणजेच की आगामी काळात या 15 दिवसात किंवा महिन्याभरात म्हणजेच लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर बघा, यांनी दिलेलं आहे पूर्ण पत्र, सविस्तर समजून घ्या काय दिलेलं आहे यामध्ये. परंतु सद्यस्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाच्या आरक्षणाबाबतीत ज्यामध्ये वनविभागातील वनरक्षकाचा समावेश आहे, प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील वनरक्षकाची पदे भरता येत नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरातीकरता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत कळविलेले आहे. मित्रांनो, हे पत्र थोडं ब्लोअर आहे, तर नीट समजून घ्या मी काय सांगत आहे. तपशील सादर करण्याबाबत कळविलेले आहे म्हणजेच की त्यांची बिंदू नियमावली आणि जाहिरातीचं काम सुरू आहे आणि हे कळवण्यास त्यांनी सांगितलेलं आहे वन मुख्यालय यांनी. त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दल म्हणजेच STPF म्हणजे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स म्हणजे जे व्याघ्र संरक्षण दल असते मित्रांनो, वनरक्षकमधूनच तुमची संरक्षण दल STPF या मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती यासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रात भरून त्वरित या कार्यालयात सादर करावी, यास प्राधान्य द्यावे. तर मित्रांनो बघा, विशेष व्याघ्र संरक्षण दल आहेत व मानधन तत्वावरील जे वनरक्षक पदाची जी काही माहिती आहे म्हणजेच की वनरक्षक क्षेत्रामध्ये सुद्धा मानधनावर काही पदे आहेत जे मृत संवर्ग आहेत, ज्यामध्ये होऊ शकते शिपाई किंवा वाहनचालक यासारखी काही पदे यांची भरती निघली नाही, तर हे बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजेच मानधन तत्वावर भरली असू शकते. तर यांच्यासुद्धा त्यांनी अहवाल मागितलेला आहे. म्हणजेच की या क्षेत्रातसुद्धा आता भरती होणार आहे वनरक्षक म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची. म्हणजेच मित्रांनो, वन खात्यातील जे काही पदे आहेत ही सर्व भरण्याचे प्रस्तावित आहे. तर बघा, या कार्यालयात सादर करावी व यास प्राधान्य द्यावे. तर बघा, दिलेलं आहे प्रपत्र, जीवन व पवार कार्यालय अधीक्षक वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती. तर मित्रांनो, ही माहिती यांनी तात्काळ मागवलेली आहे. कुठे ना कुठे जाहिरातीचे काम हे सुरू आहे आणि लवकरच आगामी काळात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वनरक्षकची आणि वनसेवकची. तर मित्रांनो बघा, आता तुम्ही नुसतं एका पोलीस भरतीवर अवलंबून राहू नका. वनरक्षकची नोकरीसुद्धा छान आहे, युनिफॉर्म आहे आणि मित्रांनो शासकीय नोकरी आहे आणि स्केल पे वगैरे बहुतेक जास्त आहे याच्या आणि चांगल्या प्रकारची नोकरी आहे मित्रांनो. तुमच्या विभागीय रेंजमध्येच तुम्हाला ड्युटी मिळते आणि खूप गव्हर्मेंट शासनाची एक उत्तम नोकरी म्हणावं. आणि मित्रांनो, सेम सिलेबस आहे पोलीस भरतीच्या, परंतु काही प्रमाणात यामध्ये इंग्लिश ग्रामर वगैरे दिलेलं आहे. त्याच्यामुळे मेरिट जे आहे एवढं टफ जात नाही. परंतु TCS पॅटर्न असल्यामुळे आता बऱ्याचपैकी एक्झाम TCSमध्ये घेतल्या जातात. त्याच्यामुळे 120 मार्काचा पेपर होतो आणि 80 मार्काचे हे ग्राउंड होतं. 18 मिनिटात तुम्हाला 5 किलोमीटर असते. मित्रांनो, सविस्तर तुम्हाला याबद्दल मी व्हिडिओमध्ये सांगेल की कुठल्या प्रकारचा इव्हेंट आहे आणि काय एज्युकेशन, कुठला विषय घेऊन 12वी हवं, सर्व आपण एक सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया. आधी जाहिरातीचा नमुना येऊ द्या. आपल्याला GR आहे आपल्याकडे जुने, त्या बेसवर आपण बनवू. परंतु आगामी काळात लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, त्यावेळेस आपण सविस्तर यावर एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये सर्व प्रकारची डिटेल देऊ की कुठल्या रेंजमध्ये ही भरती होते, काय इव्हेंट असतो आणि किती एज्युकेशन आहे आणि मेरिट कोणत्या प्रकारे लावल्या जाते आणि आरक्षण वगैरे सर्व प्रकारचे सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारचं पत्र आहे मित्रांनो. आणि हे GR नाही आहे, हे परिपत्र आहे. ऑफिशियली GR अजून यायचे आहेत. हे अंतर्गत पत्र आहे ज्यांनी माहिती मागवलेली आहे. तर लवकरच GRसुद्धा येईल या संदर्भात आणि वनसेवकची सुद्धा भरती निघणार आहे. आणि हे वनरक्षकबद्दल पत्र आहे. STPF जे आहेत स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच विशेष व्याघ्र
व्याघ्रदल याबद्दल हे पत्र आहे मित्रांनो आणि वनरक्षकबद्दल. तर अमरावती यांच्या कार्यालयामार्फत हे सादर झालेलं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही अपडेट असली तर नक्की कळवू आपल्याला. जर तुम्हाला वनरक्षकबद्दल व्हिडिओ हवे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.